धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांचं वक्तव्य धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे। राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घ्यायचा आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं आणि त्या वक्तव्यावर दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली। सगळ्या यंत्रणा चौकशा बंद करून पोलिसांना आराम द्या अशी उपरोधिक टीका दमानिया यांनी केली। पुरावे दिल्यानंतरही अजित पवारांची भूमिका हास्यास्पद असल्याचं सुद्धा दमानिया यांनी म्हटलं। 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। अजित पवार म्हणाले ते ऐकून पुन्हा एकदा धक्का बसला। त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडे यांनी ठरवावं की त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही। तर मला असं वाटतं की आताच्या घटकेला सगळी आपण यंत्रणा बंद करून टाकाव्या, चौकशा बंद करून टाकाव्या, पोलीस जे आहेत त्या सगळ्या यंत्रणांना आता आराम द्यावा। कारण एक व्यक्ती जो दहशत करतो, जो घोटाळे करतो, तो ठरवेल की त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही। त्याचा पक्ष नाही ठरवणार, मुख्यमंत्री नाही ठरवणार, मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी द्यायचा की नाही आता तो व्यक्ती ठरवणार। राजकीय प्रश्न आहेत की सुरेश धस यांना धस किंवा या मुंडे प्रकरणात जे दादांनी म्हटलेलं आहे की आता यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे धनंजय मुंडेवर, त्यांना वाटत असेल तर राजीनामा द्यावा। नाही, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। मला वाटतं अजितदादांनी सोडवला पाहिजे। नैतिकता आज अजितदादा असेल की धनंजय मुंडे असेल यांच्यात बाकी आहे का, हा एक खऱ्या अर्थानं आपण विचारायचा प्रश्न आहे। कारण ज्यांनीच अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी, हे लोक नैतिकता काय बोलतायत, सगळ्या गोष्टी समोर आहेत। त्याच्यात धनंजय मुंडेंचे सगळे जवळचे लोक आहेत हे क्लिअर असतानाही आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा का तुम्ही 1 मिनिटात बरखास्त करा ना।